दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। संकल्प नव्या विचाराचा, निर्धार समृद्ध राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा। चला एकत्र येऊन स्वप्न पूर्ण करूया। जनसेवेचे कार्य तुमच्या चरणी ठेवत समाजकार्यात पुढचे पाऊल टाकत आहे। बदलाचे वातावरण आहे, सर्वांची साथ आहे। आता गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची। शुभेच्छुक श्री युवराज रामचंद्र येडुरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर, राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघ। शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारने दर शनिवारी शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता शाळांच्या वेळापत्रकात दर शनिवार हा खास आनंददायी ठरणार आहे। त्यानुसार राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेटपैकी चौके या शाळेत नुकतीच विविध स्पर्धांसह रस्सीखेच या खेळाची मेजवानी आयोजित केली होती। एकजुटीने लढल्यानंतर हमखास यश मिळते, हीच खरी ताकद आहे, हे रस्सीखेच सारख्या खेळाच्या माध्यमातून दिसून येत आहे। विशेष म्हणजे याकडे तरुणाई वळत असून या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे। हानकी बडीव धुरळा उडीव, रासाई देवीच्या नावानं चांग भलं, लक्ष्मी देवीच्या नावानं चांग भलं अशा आरोळ्या देत हायस्कूलमधील मुले मुलींचे गट भर पावसात चिखलात दंग होऊन भान हरपून रस्सी खेळाचा आनंद लुटत होते। लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। खरोखरच या उक्तीप्रमाणे आज सर्वच लहानपण मोठेही लहानच झाले होते व रस्सीखेच खेळ प्रत्यक्ष पाहून सुखावले होते। रस्सीखेच म्हणजे आनंद देणारा खेळ आहे असे सांगून हा खेळ बघताना जसा आनंद मिळतो तसेच या खेळात बॅलन्स म्हणजेच समतोल कसा साधला पाहिजे हे शिकणं फार महत्त्वाचं आहे असे सांगून मुख्याध्यापक SM खडके यांनी आपले मत व्यक्त केले। मातीतील खेळापासून तरुण पिढी लांब जात असून घरातही चपला घालून वावरण्याची संस्कृती रुजू लागली आहे। पालकांनाही मातीत खेळल्यामुळे आपली मुलं आजारी पडतील अशी भीती वाटत असते, परंतु याच मातीत किंवा त्याच्या चिखलामध्ये आपले असंख्य शारीरिक मानसिक आजार बरे करण्याची ताकद आहे। याबाबत पालकांमध्ये अजूनही अज्ञान आहे। स्पर्धेनंतर सर्व विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आले। ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांनी मेहनत घेतली। आभार NN पाटील यांनी मानले। याबाबत मुख्याध्यापक SM खडके म्हणाले की शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात, सहकार्य वृत्ती वाढावी, तर्कसंगत विचाराबरोबरच रचनात्मक कल्पनाशक्ती आणि नैतिक मूल्यासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल। निर्भीड बेधडक बातमीसाठी